श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील अध्याय क्रमांक 10. मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृत ऐकणे ही एक प्रकारे स्वामी सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये खूप चांगली फळे मिळतात, मनशांती लाभते, मनोवांछित इच्छा पूर्ण होतात. याचा हजारो लाखो लोकांना प्रत्यय आलेला आहे. तर आज आपण 10व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, मनोनी पावलो नरजन्मो. याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेनार, स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी, राहते होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तयां प्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र, कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत. सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन, चित्ताचे न होय समाधान. तयां प्रती सुस्वप्न, 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरोणी आपणा पुढे येती. पाहोनी आयशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढ तर, विवेक शास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम पख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जन निगती घराहून. परी मार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नान दान करीताती. महायात्रा स्वामी चरित्र, ग्रेथ क्रमिता मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र, चिदंबराचे पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. सोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे.
मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती परितया नाही संतती मनोनिया उद्विग्न चित्ती मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोषली तियेची झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमरामन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्र घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिमान ठेविले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाळलीला पाहोनी जनी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसारी पूजे लागी आणिले मुक्तिकेचा गज करोन पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐशी कृती पाहोनी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐसी लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिताती समजले जले भरले होते गट तयांसी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुण्य शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरीत यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकोन मुरगोडी आले धावून मनती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत मनती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती ते वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व
वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मभरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती लीला विग्रही श्री स्वामी जयाचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मूर गोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानोनी तिथे एकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले अमृता समान रसाळ कथा एकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदा कृपेची सावली आम्हावरी करोते मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असोतो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमो अध्याय गोडहा मित्र हो अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 10वा संपन्न झालेला आहे भक्तांनो या पुढील परम पवित्र अध्याय 11वा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।